मॅगी घेतली आहे. मॅगी घेतली की इप्पी घेतली? इप्पी आहे ना, इप्पी ही 6 पॅकेट इप्पी घेतले जे मसालेच आहे. आणि नंतर इथं काय घेतले, स्प्रिंग ऑनियन चॉप करून घेतले. आणि इथं गरम पाणी बॉईल करायला ठेवले. हा, आणि इथं आपण इप्पी सोबत मिळालेले मसाले ते आहेत. आणि इथं कढई ठेवली आहे आपण गॅसवर. ओके. व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मित्रांनो, आज सुट्टी होती जॉब वरती. मला आज खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही आपण. तर आज भाच्यानं पण सुट्टी होती, त्यामुळे आज आपण आज इप्पी करणार आहे भरपूर दिवसांनी. ऋतुक, तुझे फ्रेंड्स सांग. असं तेल टाकले कढईमध्ये. कढई गरम झाली मस्तपैकी. आता आज इथं पाणी पण बॉईल झाले आणि या साईडला तेल गरम झाले. आता आपण स्प्रिंग ऑनियन टाकत आहोत. हे सगळे स्प्रिंग ऑनियन आपण टाकणार आहोत. बघा आम्ही किती शोधले बघू शकतो का फ्राय व्हायला लागले. बघू शकतो का फ्राय व्हायला लागले. आता ते पीसेस टाकत आहोत आधी. टोमॅटोचे काय पीसेस टाकले चांगले आपण हलवून घेऊया. चांगलं परतून घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकत आहोत. मीठ टाकले, चवीनुसार मीठ टाकले. जेवढं पाहिजे तेवढं परतून घ्यायचं. आपण टाकायचं आहे लाल तिखट आणि थोडीशी हळद. म्हणजे त्याला चांगला येलो कलर येऊ शकतो. थोडा गरम मसाला आपण गरम मसाला टाकलाय. तुम्हाला गंमत दाखवतो मी. आणि आता हा मॅगी मसाला, हा जो आपण जो पुढे जे कट केले हा तो मसाला टाकून दिला इथे. थोडं हलवूया आणि करपून जाईल सगळं. तुम्ही खा वास येतोय. मस्त वास सुटलाय. भारी वास सुटलाय. तर तुमच्या घरी पण असं करताना मस्त वास सुटलाय. पाणी टाकून दिले. पाणी ओतलं मस्त की स्मेल येते. सूप झालंय सगळं. सूप मस्त गरम गरम. असं वाटतं कधी ती मॅगी तयार होते ना खाताय. मस्त थंडी वगैरे पडली आणि एकदम गरम गरम मॅगी टाईपचं सूप असं होतं. कधी खातोय एवढा चांगला सुटले. तुमच्या घरी पण हे करताना चांगला सुटला असेल तर तुम्ही सगळं बरोबर केलंय. तुमची मॅगी तुमची इप्पी खूप चांगली होणार आहे. आणि मस्त सगळं बॉईल करतोय पाणी आम्ही. आणि आता थंडीमध्ये जास्त लोक घरी करत नाही म्हणून इप्पी आपण घरी करू शकतो. कोण घरी करत नाही, सगळेच करतात. साधारण इप्पी बघितली असते आपण ते घरी करतो. पण ही नवीन पद्धत आम्ही शोधली आहे सगळी. नवीन पद्धत कुठली? इप्पीची. ओके. तर थोड्या वेळात आपली इप्पी तयार होणार आहे. ही इप्पी आपण वेगळ्या पद्धतीत केली आहे. वेगळी पद्धत कोणती पद्धत अशी? आपण साधारण इप्पी करतो तर ती इप्पीमध्ये आपण स्प्रिंग ऑनियन नाही टाकत. या इप्पीमध्ये आपण स्प्रिंग ऑनियन टाकलं आणि आपण ती कढईमध्ये करतो. आपण ही इप्पी पहिली पातेल्यात बॉईल केली. हो का? हो. ही इप्पी बॉईल झाली आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता एकदम वरती येते सगळं इप्पीचं. तर आता आपण हे अजून थोडं 1 सेकंड बॉईल होऊन मग आपण हे सगळे इप्पीचं हे नूडल्स आहे ते सगळं ह्याच्यात टाकू. मला काय कधी बोलून देणार की नाही काय माहिती. हे जे आपण इप्पीचे आहे नूडल्स हे आपण हळूहळू सोडून देऊ. याच्यामध्ये अखंड सोडायचे, काय ब्रेक करायचं नाही. आता ते खायला काय मजा येणार नाही. नाही ते नूडल्स सारखे वाटणारच नाही. आणि एकदम मोठे मोठे नूडल्स टाइप येतील. मस्तपैकी सगळं टाकून देऊ. सोडते हळूहळू. हळू सोडायचं.
वाव मस्त आहे आता. सगळं आता कलर यायला लागला. जी आम्ही तुला सर्दी झाली का? नाही हा? होळीला सर्दी- सर्दी झालेली वास नाही येता. तुला सर्दी झाली वास सर्दी कुठं येतोय? झाली तरी वास येतो मला. एवढा भारी वास आहे. आता आपण जी पहिली इप्पी टाकली त्याला पूर्णपणे कलर यायला लागला आता. तुम्ही बघू शकता ती थोडी मस्त खाली की गेली आहे. रेड शेड वगैरे तयार झालंय सगळं. हा एक थोडं एक किती एक 5 मिनिटं ते 2 मिनिटं ठेवावे लागेल. ते अशीच ठेवू, याला काय ब्रेक करायचं नाही आपण त्याचे नूडल्स आणि ब्रेक नाही करायचं. हे असंच ठेवू एक 5 मिनिटं. काय टाकायचं नाही वरती याच्यावर, असंच ठेवायची उघडी ती. गार्लिक चॉप पण जाऊन दे, नेक्स्ट टाइम ते करू आपण. पण टाकलं नाही टाकलं काय फरक नाही पडत. पण आम्ही टाकलं नाहीये म्हणून तुम्ही पण टाकू नका. पहिल्यांदा टेस्ट करा. नेक्स्ट टाइम यप्पी करताना टाका आणि मग बघा चांगलं लागतंय का नाही. आणि आम्हाला कमेंट करा. कमेंट्स करा. कमेंट्स. आता आपण हे मंद आचेवर असंच ठेवणार आहे. तर बघू शकता आपल्या अशी पूर्ण हलवत राहायची. आम्ही आता मगापासून हलवत होतो म्हणून ती पूर्ण अशी स्प्रेड मस्त पैकी झाले बघा आता मित्रांनो. एकदम हे झाले, मिक्स झाले. आणि साईडला बघितलं तर्री वगैरे पण आली. आणि आपण जेव्हा अशी पूर्ण अखंड टाकतो ना तर तेव्हा मोठे मोठे नूडल्स येतात. आपण जेव्हा ब्रेक करून टाकतो तर छोटे छोटे येतात. तुम्ही बघू शकता की केवढे मोठे मोठे येतात जे नूडल्स हे बघू शकता. नाहीतर कसे छोटे छोटेसेच येतात नूडल्सचे. एप्पी नाही, एप्पीपेक्षा जास्त मसाला आवडतो. पिप्पीचा मसा खाते काय? ईस्ट ऑर बेस्ट, यप्पी मसाला इज बेस्ट. तो पोट दुखाल रात्री. नाही तर थिंक सो. पुन्हा फ्लोअर सुटला. आणि तुम्हाला पण जर मॅगी एप्पी मसाला जर खायला आवडत असेल तर प्लीज कमेंट्स करा. तोपर्यंत आपण आपले बादशांचे जरा एक 5 मिनिटं बॉईल करत ठेवू. तोपर्यंत बादशांचे जरा थापा ऐकूया आपण, जरा बघूया. सफट काय बोलू मी? थोडासा आपण एपी मध्ये हे टाकणार आहे बटर. जेणेकरून थोडी चव जरा डिफरन्स येईल. आपण 1-2 सेकंड असं ठेवू म्हणजे ते बटर पूर्ण मेल्ट होईल. एकदम मस्तपैकी थोडी चव जरा वेगळी लागत जरा, नाही का? छान लागेल. तसं तिथे थोडं मेल्ट होऊन दे. 1-2 सेकंड असं ठेवायचं. हलवत त्या बटरला म्हणजे ते मेल्ट होईल पूर्ण. मेल्ट होऊन जाऊन द्या. 1 मिनिट त्याला आपण वर खाली करू, जेणेकरून बटर सगळा चांगला मिक्स होईल. बघू शकतो कसा कलर आला त्याला, येल्लोशी कलर. मगाशी कसा कलर होता आणि आता बघा मगाशी एकदम व्हाईट कलर होता आणि आता हळद टाकल्यापासून येलो कलर झालाय. आणि मी पोहते म्हणून मला मागं चिमटा खाते. तुम्ही बघू शकता इतकी खडूस बीट मला मिळाली ना त्या जगातली खडूस. बंद केलाय मित्रांनो. आता नुसतं थोडंसं 1-2 मिनिटं फक्त त्याला हे करू. थोडंसं गार होऊन दे, स्टीम होऊन दे. स्टीम होऊन दे जरा. काय तुम्ही बघू शकता मॅगी आम्ही तुम्ही ताटात काढून घेतली आहे. आता बघायची टेस्ट कशी आहे. तुम्ही कशा खाताय? चॉपस्टिक. आम्हाला बर्थडे गिफ्ट मिळालेली एक टिफिन मध्ये चॉपस्टिक. तर ही चॉपस्टिक आहे ती. कशी टेस्टला? खूप चांगली आहे. सुपर आहे, सुपर. खूप भारी आहे. एकदा खाऊन टाकू बरं मला, कशी खाते ती. सगळे असे पकडायचे नाही, खाऊन दाखवतो तुला. आणि हो कसं टेस्ट चांगली आली ना? का चुकलं वगैरे नाही का? मीठ वगैरे काय बरोबर आहे. सगळं बरोबर एकदम. तुम्ही तुमच्या ह्याच्याने मीठ केवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. आम्ही आमच्या ह्याच्याने टाकलं आणि मीठ बरोबर पडलं सगळं. ओके. आता मॅगी गरम सॉरी एप्पी गरम होईपर्यंत, बॉईल होईपर्यंत आपण एक खिडक्या बंद केल्या. कारण की मस्तपैकी एकदम गार वारं सुटलं एकदम. आणि तुम्ही
आम्ही